पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी। रशिया युक्रेनसोबत चर्चा करत असला तर रशियाचे हल्ले सुरूच आहेत। आतापर्यंत रशियाकडून युक्रेन देशाचं खूप मोठं नुकसान झालंय। रशियाने युक्रेन विरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्र वापरल्याचा दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी केलाय। यामुळे परिसरातील ऑक्सिजन शोषून घेतला जातो। तर जिनेवा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्र पारंपरिक दारुगोळा बंदी असल्याचं देखील युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी म्हटलं। त्यामुळे सध्याची युक्रेनमधली स्थिती अत्यंत वाईट असून दुसऱ्या देशातील तिथे वास्तव्य करत असलेले अनेक लोक तिथे अडकून पडलेत आणि युक्रेनमधून बाहेर पडण्याचा मार्ग सध्या शोधतायत। रशियन सैन्य युक्रेनवर अनेक आघाड्यांवर हल्ले करत असून राजधानी कीव शहराकडे कूच करत असल्याचं उपग्रहानं घेतलेल्या प्रतिमांमधून आधीच दिसलं। सोमवारी शेकडो चिलखती वाहनं, टाक्या, तोफखाने आणि सपोर्ट वाहनांचा समावेश असलेला ताफा कीवच्या केंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती दिसत होता आणि या शहरात सुमारे 3 दशलक्ष रहिवासी आहेत। मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या प्रतिमांमध्ये कीवच्या बाहेर लढाईची दृश्य देखील कॅप्चर झाली आहेत, ज्यात नष्ट झालेली वाहनं आणि तुटलेले पूल दिसतायत। एकीकडे चालू युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करायच्या आणि दुसरीकडे आक्रमण सुरू ठेवायचं असा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियावरती केला। एका व्हिडिओमध्ये झेलेन्स्की म्हणतात की बेलारूसमध्ये देशाच्या शिष्टमंडळाची चर्चा संपली तेव्हा रशियाने युक्रेनियन प्रदेशावरती गोळीबार केला। जेव्हा वाटाघाटी दरम्यान एका बाजूनं रॉकेट क्षेपणास्त्रांचा मारा थांबेल तेव्हाच न्याय वाटाघाटी होऊ शकतात। झेलेन्स्की पुढे म्हणाले की चर्चा सुरू असताना तोफांचे हल्ले हा कीववरती दबाव आणण्याचा क्रेमलिनचा प्रयत्न होता। कीवला धमकावणारा एक रशियन लष्करी ताफा सुरुवातीपेक्षा कितीतरी मोठा आहे आणि कारण सोमवारच्या उपग्रह प्रतिमांमध्ये त्यांनी युक्रेनियन राजधानीच्या उत्तरेकडील 64 किलोमीटरवर रस्त्याचा बराचसा भाग व्यापल्याचं दिसलं। सुमारे 3 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या राजधानी कीवच्या दिशेनं रशियन सैन्य हळूहळू पुढे जात होतं। हा ताफा पुढे सरकत असलेल्या रस्त्याजवळ अनेक घरं आणि इतर इमारती जळताना दिसत होत्या। मॅक्सर कंपनीच्या उपग्रहाच्या माहितीनुसार दक्षिण बेलारूसमध्ये ग्राउंड फोर्स आणि ग्राउंड अटॅक हेलिकॉप्टर युनिट सुद्धा तैनात होती। काँक्रीटच्या भिंती, अंधुक प्रकाश, तुटून लटकणारे इलेक्ट्रिकल सॉकेट्स आणि बाळांच्या रडण्याचा आवाज हे चित्र पूर्ण युक्रेनियन खार्किव शहरातलं होतं। 1.4 दशलक्ष लोकसंख्येच्या शहरात रशियाच्या सीमेपासून सुमारे 20 किलोमीटर दक्षिणेला स्थानिक रुग्णालयातील प्रसूती वॉर्ड सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीनं आश्रयस्थानामध्ये हलवण्यात आला, कारण रशियन सैन्यानं शहरावरती गोळीबाराची मोहीम तीव्र केली आणि युक्रेनच्या सर्वात मोठ्या दुसऱ्या शहरामध्ये झालेल्या लढाईमध्ये 7 जण ठार झाले, अनेक जण जखमी झाले। मात्र खरी आकडेवारी यापेक्षाही जास्त असण्याची शंका आहे। युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं ईशान्य युक्रेनमधील ओक्टेरका या शहरावरती रशियानं केलेल्या गोळीबाराचं फुटेज समोर आलंय। फुटेजमध्ये एक नष्ट झालेली इमारत आणि ढिगारा दिसतोय, ज्यामध्ये बचावकर्ते एका मृत व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढताना दिसतायत। रशियाच्या सीमेजवळील सुमी प्रदेशात असलेल्या ओक्टेरका येथील एका बॅरक्सवरती आठवड्याच्या शेवटी रॉकेट हल्ले झाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं। या हल्ल्यांमध्ये 6 जण ठार झालेत, अनेक लोक जखमी झालेत। युक्रेनच्या कीवमधल्या लहान मुलांच्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांना बेसमेंटमध्ये ठेवण्यात आलंय। रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यात ओलेह या 6 वर्षांचा लहान मुलगा जखमी झाला। गळ्याला झालेल्या जखमेवर शस्त्रक्रिया करावी लागली। गोळ्या लागल्यामुळे जखमी झालेल्या अनेक नागरिकांवर त्यांनी उपचार केले। यात काही लहान मुलांचाही समावेश होता। आरोग्य कर्मचारी साप्ताहिक सुट्टी न घेता काम करतायत। युक्रेन सोडण्याचा प्रयत्न करत असताना सोमवारी कीवच्या मध्य रेल्वे स्थानक प्रवाशांनी खचाखच भरून गेलं होतं। युक्रेनमधून युरोपियन युनियनच्या पूर्वेकडे जाण्याचं प्रमाण अधिक आहे आणि संयुक्त राष्ट्रांनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 5 लाखांहून अधिक नागरिकांनी याआधीच युक्रेन सोडलंय। युक्रेनची राजधानी कीवमध्ये सायरनचे आवाज सध्या येत आहेत। स्फोट, गोळीबारामुळे कीवमध्ये प्रचंड तणावपूर्ण स्थिती आहे। युक्रेनचं सैन्य सुद्धा रशियाला पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार करते। मृतांची संख्या अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही। संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार 102 नागरिक इथे ठार झालेत, शेकडो लोक जखमी झालेत।
या युद्धस्थितीमध्ये कीवमध्ये तणावपूर्ण अशी शांतता आहे. अन्न पाणी विकत घेण्यासाठी भयाण वातावरणाचा सामना करत नागरिक सुपरमार्केटमध्ये जाताना दिसत आहेत. या नागरिकांना सुरक्षेसाठी बेसमेंट आणि कॉरिडॉरमध्ये आश्रय घ्यावा लागतोय. अनेक नागरिक पोलंड, रोमानिया आणि हंगेरीकडेही रवाना झालेत. युद्ध सुरू असताना युक्रेनमधला इंधन पुरवठा सुरू आहे. अनेक इंधन केंद्र आता बंद करण्यात आली असली तरी वाहनांमध्ये लागणाऱ्या इंधनासाठी तसंच युक्रेनच्या लष्करी सामुग्रीसाठी इंधन उपलब्ध करून दिलं जात आहे. पण रशियन फौजा जवळ घेऊन ठेवल्यानं इंधन कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकेल याविषयी काहीच सांगू शकत नसल्याचं संचालक व्लादिमीर डोरानित्सी यांनी म्हटलंय. युक्रेनमधल्या वातावरणात अनेक नागरिक मित्रपरिवाराकडे राहत आहेत. दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावरील रशियन हल्ल्याची तीव्रता वाढल्यामुळे सोमवारी खार्किव्हमधील एका मित्राच्या घराच्या छोट्या तळघरामध्ये एकतेरिना बामेको यानं तिची मुलं आणि 5 दिवसांपासून तिथेच वास्तव्य केलंय. लढाईमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाल्याचं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. रशियन आक्रमणानंतर देशातून पळून गेलेल्या युक्रेनियन निर्वासितांना घेऊन जाणारी बस सोमवारी उशिरा अथेन्समध्ये पोहोचली. लांबच्या प्रवासानंतर ग्रीक राजधानीत आलेल्या महिला आणि मुलांची कोविड टेस्ट करण्यात आली. काही जण आपल्या नातेवाईकांकडे राहिले तर उर्वरितांची अथेन्स प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली. त्यांना गरजेच्या वस्तू पुरवण्यात आल्या. काहींनी लिव्ह आणि चेर्निवत्सी या शहरामध्ये झालेल्या गोळीबाराचे थरारक अनुभव सुद्धा सांगितले. पूर्व युरोपमधील लष्करी संघर्षाच्या क्षेत्रातून मेक्सिकन लोकांना परत आणण्यासाठी मेक्सिकन लष्करी विमानं सोमवारी बुखारेस्टमध्ये दाखल झाली. इतर लॅटिन अमेरिकन देशातील नागरिक सुद्धा विमानामध्ये बसू शकतात असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेक लॅटिन अमेरिकन देशांनी या आठवड्यात त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यापैकी बहुतेकांना पोलंड किंवा रोमानियाला जावं लागलं. कॅनडा युक्रेनला अँटी टँक शस्त्र प्रणाली, दारुगोळा पुरवणार आहे आणि रशियाकडून कच्च्या तेलाच्या सर्व आयातीवरती बंदी घालणार आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याबद्दलची माहिती दिली आहे किंवा घोषणा केली. बॉडी आर्मर, हेल्मेट, गॅस मास्क आणि नाईट विजन गॉगल्ससह इतर लष्करी साधनं पाठवण्यात आलेली आहेत. कॅनडा रशियाकडून फारसं तेल आयात करत नाही, पण हे युद्ध थांबलं नाही तर तेलाच्या किमती वाढतील, ज्याला सर्वस्वी रशिया जबाबदार असेल असं वक्तव्य ट्रुडो यांनी केलं. युक्रेनमधील सुमारे 2000 शरणार्थी सोमवारी संध्याकाळी पोलंडच्या सीमावर्ती शहर प्रेझेमिसेल इथे पोहोचले. यावेळी या नागरिकांना मदत करण्यासाठी पोलंडमधील स्वयंसेवक रात्रंदिवस मदत करतायत. युक्रेनमधून आलेल्या नागरिकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार 5 लाखांहून अधिक नागरिक युक्रेनहून वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतरित झालेत. बहुतांश नागरिकांनी हंगेरी, स्लोवाकिया, रोमानिया आणि मॉल्दोव्हच्या सीमा गाठल्यात. युक्रेनमधील युद्धामुळे नागरिकांनी गोठवणाऱ्या थंडीत मिळेल त्या वाहनानं प्रवास करत किंवा पायपीट करत पोलंड मेडिकाच्या सीमेपर्यंत प्रवास करणं सुरू ठेवलं. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. यावेळी पोलंडमध्ये स्थानिक असलेल्या युक्रेनवासियांनी त्यांच्या नातलगांचं सीमेवर स्वागत केलं. काही नागरिक त्यांच्या घरातील काही सदस्य युक्रेनमध्येच अडकल्याबद्दल चिंता व्यक्त करतायत. रशियाच्या या आक्रमणाबद्दल युक्रेनमधील नागरिक संतापले असून प्रतिशोधाची भावना व्यक्त होताना दिसतेय. युक्रेनमधील रशियन सैन्याशी लढण्यासाठी जॉर्जियन सैन्यात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवक जॉर्जियाच्या टिब्लिसी येथील युक्रेनच्या दूतावासाबाहेर जमले. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्याच्या मदतीला येण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत स्वयंसेवकांचे गट ठिकठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली. यावेळी काही रशियन नागरिक सुद्धा दूतावासाबाहेर जमले. त्यांनी युक्रेनला कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं. इटालियन मशीन्स सोमवारी युक्रेनसाठी जोरदार कार्यरत होत्या. इटालियन रेडक्रॉसनं अवेसानोच्या मुख्य केंद्रातून 4 ट्रक अन्न, औषध आणि ब्लँकेट्स पाठवण्याची तयारी केली. रोममधील युक्रेनियन समुदाय विस्थापित किंवा युद्धामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी हजारो बॉक्सेस आणि खाद्यपदार्थांच्या पिशव्या, डायपर्स, पास्ता आणि ब्लँकेट्स गोळा करत होते.
विशेष म्हणजे इटालियन सरकारनं युक्रेनियन नागरिकांची काळजी घेण्यासाठी 10 दशलक्ष युरो मंजूर केलेत. रशियाला कमकुवत करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी मोठी पावलं उचलली आहेत. अनेक रशियन बँकांना स्विफ्ट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. रशियाच्या मोठ्या विदेशी चलन साठ्याचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी अभूतपूर्व हालचाली जाहीर झाल्यानंतर सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सुमारे 30% घसरले. स्विफ्टच्या कारवाईनंतर रशियाच्या मध्यवर्ती बँकेचा विनिमय दर काही काळानंतर पुन्हा स्थिरावला. मात्र जेव्हा अमेरिकेनं रशियन सेंट्रल बँकेची अमेरिकेतली किंवा अमेरिकन लोकांच्या ताब्यात असलेली रशियन मालमत्ता स्थिर करण्यासाठी निर्बंध लादले, तेव्हा रशियाची आर्थिक कोंडी झाली. बायडेन प्रशासनाच्या मते या निर्णयामुळे रशियन निधीच्या शेकडो अब्ज डॉलर्सवरती परिणाम होऊ शकतो. तसंच मॉस्कोच्या सार्वजनिक वाहतूक विभागानं आठवड्याच्या शेवटी शहरातील रहिवाशांना इशारा दिला की त्यांना ॲपल पे, गुगल पे आणि सॅमसंग पे वापरून भाडं भरण्यात समस्या येऊ शकतात, कारण व्हीटीपीचा सामना करत असलेली दुसरी रशियन बँक ही मॉस्कोच्या मेट्रो, बस आणि ट्राममध्ये कार्ड पेमेंट हाताळते. त्यामुळे रशियाला जगातील पेमेंट प्राप्त करण्यासाठी आणि देण्यासाठी इतर मार्गांचा वापर करावा लागेल. याचा परिणाम रशियाच्या इतर देशांसोबतच्या व्यापारी संबंधांवर होणार आहे. युक्रेन विरुद्धच्या युद्धामुळे रशियावर आर्थिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न अमेरिकेतील अनेक राज्यातील राज्यपाल आणि कायदेकर्ते करतायत. काही राज्यांनी सरकारी वाईन आणि मद्य पुरवठादारांना त्यांच्या दुकानातून रशियन दारू काढण्याचे आदेश दिले. ओहायो, ओयोवा, न्यू हॅम्पशायर, पेनिसिल्व्हेनिया, उटाह आणि व्हर्जिनियासह दारूच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणारी सर्व राज्य, काही हॉटेल्स, बार्स आणि खासगी व्यवसायांसह युक्रेनियन समर्थक रशियाविरोधी मोहिमेमध्ये सहभागी होऊन रशियन दारूची खरेदी आणि विक्री बंद केली आहे. ग्रीन मार्क वोडका आणि रशियन स्टँडर्ड वोडका हे 2 रशियन दारूचे ब्रँड्स अमेरिकेमध्ये विकले जाणाऱ्या मद्याचे 2 प्रमुख ब्रँड्स आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वोच्च मानवता अधिकारी म्हणाले की युक्रेनमधील नागरी मृत्यूचं प्रमाण आणि नागरी पायाभूत सुविधांचं नुकसान अत्यंत भयानक आहे. मानवता अधिकारी मार्टिन ग्रिफिथ्स यांनी सुरक्षा परिषदेत म्हटलं की रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून 1,60,000 लोक अंतर्गतरित्या स्थलांतरित झाले. आरोग्य, वीज, पाणी आणि स्वच्छता या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी तसंच अत्यावश्यक सेवांचं नुकसान झाल्यामुळे नागरिकांना स्थलांतर करावं लागलं असल्याचं मार्टिन यांनी सांगितलं. रशियासोबतच्या तणावामुळे पूर्व युरोपला पाठवलेल्या नाटो लष्कराचा एक भाग म्हणून सोमवारी रोमानियामध्ये सैन्य दाखल झाल्याचं फ्रेंच लष्करी व्हिडिओमध्ये दिसून आलंय. जोरदार बर्फवृष्टीमध्ये सैन्य आणि शस्त्रांचा साठा असलेली वाहनं कॉन्स्टंटा शहरामध्ये उतरली. तर गेल्या शुक्रवारी फ्रान्सनं रोमानियात नाटो सैन्याचा भाग म्हणून शस्त्रांच्या साठ्यासह अनेक ट्रक्स आणि 500 सैन्य तैनात करण्याची घोषणा केली होती. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आक्रमणाच्या निर्णयाला उत्तर देत रशिया आणि युक्रेनजवळील मित्र राष्ट्रांचं संरक्षण करण्यासाठी नाटो देशांनी हवाई आणि नौदलाच्या सहाय्यानं हजारो सैन्य पाठवण्याचं मान्य केलं. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रूसवर अनेक निर्बंध लादले गेले. त्यापैकी सोमवारी रशियन संघांना यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता सामन्यांच्या सर्व आंतरराष्ट्रीय सॉकरमधून निलंबित करण्यात आलं. जागतिक फुटबॉल संस्था फिफा आणि युरोपियन युईएफएनं पुढील सूचना मिळेपर्यंत रशियन राष्ट्रीय आणि क्लब संघांना त्यांच्या विविध स्पर्धांवरती बंदी घातली आहे. रशियाचा पुरुष राष्ट्रीय संघ 2022च्या विश्वचषक पात्रता प्लेऑफमध्ये निव्वळ 3 आठवड्यांनंतर खेळणार होता. मात्र या युक्रेन हल्ल्याचा फटका रशियन खेळाडूंनाही बसणार आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी हजारो आंदोलक रविवारी एम्स्टरडॅममध्ये जमले होते. डॅम स्क्वेअरमध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ आंदोलकांनी हातात युक्रेनचे झेंडे आणि बॅनर घेत रशियाविरोधात घोषणाबाजी केली. डचच्या राजधानीत होणारं हे आंदोलन जगभरातील आंदोलनांपैकी एक वेगळं आंदोलन म्हणता येईल. पुतीन थांबवा, युद्ध थांबवा, युक्रेनला पाठिंबा द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 2 स्पॅनिश विमानांनी रविवारी माद्रिदच्या बाहेर टोरोजोन डी आर्दोज या हवाई तळावरून युक्रेनला शस्त्र पुरवठा करण्यासाठी उड्डाण केलं.
सोमवारी एअरबस A400M लष्करी विमान, संरक्षण शस्त्र आणि इतर वैद्यकीय मदतीची सामुग्री घेऊन पोहोचलं. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनला मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे स्पॅनिश परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बरेस यांनी युक्रेनला सर्वतोपरी मदत करण्याबाबत आश्वासन दिलंय. शिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या स्पॅनिश नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्युनोस आयर्सच्या युक्रेनियन समुदायाला एकत्र करणाऱ्या युक्रेनियन ग्रीक कॅथलिक चर्चनं युद्ध नको, शांतता हवी अशी हाक दिली आहे. त्यासाठीच त्यांनी रविवारी एक सामूहिक उत्सव साजरा केला. अर्जेंटिनात मोठ्या संख्येनं मूळ युक्रेनियन नागरिक आहेत. रशियानं केलेल्या या आक्रमणाबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली. यावेळी सगळ्यांनी एकत्र येत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. हे युद्ध थांबावं असं आवाहन करत प्रार्थनाही केली. या अगोदर गुरुवारी विविध डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी आणि ब्युनोस आयर्सच्या युक्रेनियन समुदायानं एक विशाल युक्रेनियन ध्वज धरून आणि युद्धविरोधी घोषणा देत मोर्चा काढला होता. शिकागोच्या आर्च बिशपनं रविवारी युक्रेनच्या सन्मानार्थ चर्चमध्ये एक विशेष सेवा आयोजित केली होती. यावेळी सेंट निकोलस युक्रेनियन कॅथोलिक कॅथेड्रल या ठिकाणी बोलताना कार्डिनल ब्लेस जे क्युपिच यांनी इतिहासामध्ये या युद्धाबद्दल निंदाच केली जाईल असं मत व्यक्त केलंय. शिवाय सगळ्यांनी आपल्यातील आशाभाव प्रबळ ठेवावा, कारण हा भावच दहशतवादाविरुद्ध सर्वात शक्तिशाली शस्त्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. सगळ्या लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करत युक्रेनसाठी प्रार्थना करण्यात आली. युक्रेनियन लोकांसाठी मदत घेऊन जाणारी 2 विमानं रविवारी अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोलंडकडे निघाली. ग्रीक सशस्त्र दलांकडून ब्लँकेट आणि अन्न यासारख्या वस्तू पाठवण्यात आल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. शिवाय या सामुग्रीत लष्करी मालवाहू विमानांसह दारुगोळा, कशनिकोव्ह प्रकारच्या असॉल्ट रायफल आणि क्षेपणास्त्र पाठवण्यात आलेली आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटो समूहातील इतर देशांना मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानुसार ही मदत पाठवली गेली आहे. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत या लष्करी मदतीसंदर्भातला निर्णय घेतला गेला. ऑस्ट्रेलियामध्ये पूरस्थिती गंभीर आहे. न्यू साऊथ वेल्समधील वुडबर्न आणि लिस्मोर शहरांमध्ये छतावर आणि पुलांवर अडकलेल्या रहिवाशांना वाचवण्यासाठी आपत्कालीन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. 1000 जणांना वाचवण्यात यश आलंय. सुटका आणि मदत करण्यासाठी 6000हून अधिक कॉल्स आल्याचं न्यू साऊथ वेल्स राज्याचे प्रमुख डॉमिनिक पोरोटेट यांनी म्हटलंय. 3 लाख नागरिकांना सुरक्षा छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. इथल्या नागरिकांची अवस्था वेदनादायक आहे. प्रत्येकाला सुरक्षित आसरा मिळवून देण्यासाठी त्यांचं पुनर्वसन करण्यावरती आमचा भर राहील असं देखील पेरोटेट यांनी सिडनीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गेल्या अनेक दशकात अशी पूरस्थिती ओढावली नसल्याचं ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीचे जोनाथन होवे यांनी सांगितलं. सेंट्रल बोलिव्हियामधल्या कार्निवलमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. वाहनाची धडक बसल्यानं हा अपघात झाला. कोचाबांबा भागातील इंडिपेंडेन्सिया इथल्या कार्निवलनंतर सहभागी नर्तक, संगीतकार आणि प्रेक्षक आपापल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. त्याचं कारण अजून समजू शकलं नाही, स्पष्ट होऊ शकलं नाही. शनिवारपासून मंगळवारपर्यंत हा कार्निवल सुरू होता. कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथील बार्कर हँगर इथे होणाऱ्या 28व्या स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड्समध्ये तारे दाखल झाल्यानं हॉलिवूडमध्ये ग्लॅमर परत आलंय. कार्पेटवर आगमन झालेल्या अभिनेता आणि अभिनेत्रींनी सगळ्यांचं चांगलं लक्ष वेधून घेतलं. खास या सोहळ्यासाठी परिधान केलेले त्यांचे पोशाख सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.